आणि आता पाहणार आहोत विधानसभेच्या तयारी संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। विरोध केल्यास शिवसैनिक पूर्ण हिशोब घेतील। ज्या पद्धतीने भाजप कार्यकर्ते सिल्लोडमध्ये काम करतील त्याच पद्धतीने शिवसैनिक मराठवाड्यासह राज्यभरात काम करतील। अब्दुल सत्तार यांचा भाजपला इशारा। केला तर आमचे शिवसेनावालेही त्याचा पूर्ण हिशोब घेतील। ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सिल्लोडमध्ये काम करतील त्याच पद्धतीने आम्हीही पुऱ्या मराठवाडाभर महाराष्ट्रभर काम करू। अब्दुल सत्तार यांच्यामध्ये भाजपनेच ताकद निर्माण केली। आता भाजपकडून सत्तार यांच्या विरोधामध्ये मोर्चे। भाजपची सहकारी पक्षांना संपवण्याची वृत्ती। अंबादास दानवे यांची टीका। लक्षात आले म्हणून त्यांनी सांगितलं की मराठवाड्यात आम्ही करू। आता सत्तार काय करणार मराठवाड्यामध्ये हा पण माझा प्रश्न आहे। परंतु भारतीय जनता पार्टी आणि आमच्यातले गेलेले गद्दार भारतीय जनता पार्टी यांना संपवणारे स्पष्ट आहे। पिंपरी चिंचवडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजीनंतर अब्दुल सत्तार कार्यक्रमातून निघून गेले। बाजार समिती परिषद कार्यक्रमाला प्रकार। भाजपचे 112 आमदार असल्यामुळे जास्त जागा मिळणार। चंद्रकांत पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त। तर महायुतीची सत्ता पुन्हा एकदा आणायची आहे। गोगावले यांची प्रतिक्रिया। जागा वाटपाची चर्चा आता पुढे गेली आहे। महायुतीच्या जागा वाटपावर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। काही किरकोळ जागांपुरती सहमती बाकी। निवडून येण्याची क्षमता हाच क्रायटेरिया असल्याचं देखील स्पष्ट। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास ठरला। ठाकरे गटाला 95 ते 100, काँग्रेसला 100 ते 105, तर पवार गटाला 80 ते 85 जागा मिळण्याची शक्यता। 26 नोव्हेंबरपूर्वी नवी विधानसभा आणावीच लागेल। दसऱ्यापूर्वी जागा वाटपाचं चित्र स्पष्ट होईल। संजय राऊतांची माहिती। 26 नोव्हेंबरच्या आधी त्यांना नवीन विधानसभा आणावीच लागेल। दसऱ्याच्या आत सगळं चित्र स्पष्ट होईल। मराठा आरक्षण डावलून निवडणुका घेतल्यास फडणवीसांना पश्चाताप होईल। आरक्षण दिल्याशिवाय फडणवीस आचारसंहिता लावणार नाहीत अशी आशा। मनोज जरांगे पाटील यांचा इशारा। आयुष्यात राजकीय करिअरमध्ये तुम्हाला आल्याला हा सगळ्यात मोठा पश्चाताप असणार आहे। त्यामुळे फडणवीस साहेब यावेळेस आचारसंहिता लागायच्या आत मराठ्यांच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करते 100% खात्री आहे। राज ठाकरे पुन्हा 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर। 5 आणि 6 ऑक्टोबरला राज ठाकरे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी कंबर कसली।